महाबोधी बुद्धविहार हे आमच्या बौद्धांचं अस्मिता आहे. मुसलमानाच्या मस्जिदी मुसलमानाच्या ताब्यात आहे, हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात आहेत, पण एकमेव बुद्धाचा जन्म झालेलं बुद्धविहार हे बुद्धगया आमच्या बौद्धाच्या ताब्यात का असू नये. भारतीय दलित पॅंथर अहमदपूरच्या वतीने आज संविधान बचाव रॅली व महाबोधी विहार मुक्ती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी साधारणतः 10 वाजता या अभियानास सुरुवात झाली. अभियानाच्या सुरुवातीस बौद्ध भीमगीतांनी उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले. यानंतर भारतीय दलित पॅंथरचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली निघाली. पुढे विदा सावरकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य रस्त्याने ही रॅली निघून पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मान्यवरांच्या भाषणाने या रॅलीची सांगता झाली. संविधान बचाव रॅलीस भारतीय दलित पॅंथरच्या कार्यकर्त्याबरोबरच अहमदपूर चाकूर तालुक्यातील शेकडो संविधान प्रेमी व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर संजय भाऊ कांबळे यांनी आपल्या भाषणात देशाचे संविधान हे धोक्यात आले असून काही मनोवादी विचारांच्या लोकांकडून ते बदलण्याचा प्रयत्न केला जात असून येथील दलित पॅंथर हा पुन्हा एकदा संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून त्यांचे मनसुबे हाणून पाडणार असल्याचे सांगितले. पुढे बोलताना संजय भाऊ कांबळे म्हणाले की बौद्धांचे पवित्र स्थान महाबोधी विहार हे बौद्धांच्याच ताब्यात देऊन 1949चा कायदा रद्द करावा यासाठी देशभर तसेच परदेशातून आवाज उठवला जात आहे. गोवाच संविधान बचाव रॅली काढण्यात आलेली गेल्या 24 जानेवारी 2025 ला नाशिक येथे जो महाकुंभ मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये संत संमेलन झालं. त्या संत संमेलनामध्ये 2023 ला एक हिंदू राष्ट्र संविधान समिती तयार झाली होती. त्या हिंदू राष्ट्र संविधान समितीनं 24 जानेवारी 2025 ला ते 501 पानाचं संविधान त्या ठिकाणी घोषित केलं. संविधान घोषित झाल्यानंतर इकडे घोषित झालं काय मीडियाने संविधान घोषित झालं, हिंदू राष्ट्राचं संविधान घोषित दाखवलं. 27 तारखेला काही विश्लेषकांनी मीडियावर विश्लेषणही केलं, पण महाराष्ट्रातल्या आमच्या पुढाऱ्यांना याची काही जाण आली नाही. आता आमचे पुढारी काही संविधान कोणी बदलू शकत नाही या आविर्भावात आहे. कारण देशाचा पंतप्रधान सांगतोय की पुन्हा बाबासाहेब जरी आले तर देशाचं संविधान बदलू शकत नाही असं देशाचा पंतप्रधान सांगत असताना आमची माणसं त्यांच्यावर विश्वास टाकत आहेत. कारण देशाचा पंतप्रधान संविधानापुढे झुकतोय, संविधानापुढे पाया पडतोय आणि एकीकडं मूकसंमती दिली जाते. संविधान भारताचं या देशात अंमलात असताना दुसऱ्या हिंदू राष्ट्राच्या संविधानाची घोषणा करणे हा देशद्रोह नाही का? याकडं या देशाचं सरकार काय करतंय आणि महाराष्ट्रामध्ये जी घोषणा होतीये महाराष्ट्र सरकार काय करतंय त्याच्याकडे कानाडोळा करतंय आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याच्या हालचाली गतिमान करतंय. हे आमच्या बौद्धाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांना दिशाभूल करत आहे. म्हणून संविधान वाचवण्याच्या हालचाली गतिमान झाल्यामुळं आम्ही संविधान बचाव रॅल्या या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेल्या आहेत आणि ते चालू आहेत आणि त्याचा भाग म्हणून आता आम्ही अहमदपूरमधून सुरू केलेला आहे. त्या रॅल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये निघणार आहे. महाबोधी विहाराचा देखील मुद्दा घेतलाय. महाबोधी बुद्धविहार हे आमच्या बौद्धांचं अस्मिता आहे. मुसलमानाच्या मस्जिदी मुसलमानाच्या ताब्यात आहे, हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात आहेत, पण एकमेव बुद्धाचा जन्म झालेलं बुद्धविहार हे बुद्धगया आमच्या बौद्धाच्या ताब्यात का असू नये. त्याच्या पाठीमागे राजकारण असू शकतंय. 1949 ला पंडित जवाहरलालच्या काळातला हा कायदा आहे. आज 2025 आहे तरी तो कायदा या ठिकाणी रद्द होत नाहीये. काँग्रेसवाले रद्द करत नाहीत, भाजपवाले रद्द करत नाहीत, पण बुद्धविहार आमच्या ताब्यात झालं पाहिजे. ही जन आंदोलनाच्या रेटेच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करत आहोत.